आत्ताच्या घडीला आपण ही दृश्य पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। या दृश्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांच्या केबिनमध्ये जात आहेत। त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी दिलेल्या माहितीनुसार मागची 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत। अजित पवार हे या केबिनमध्ये आहेत, आतमध्ये शरद पवार सुद्धा आहेत आणि या दोघा नेत्यांमध्ये काही चर्चा सुरू आहे। आता ही चर्चा नेमकी कसली सुरू आहे ते जरी यांची बैठक संपल्यानंतर, यांची चर्चा झाल्यानंतर, ही भेट झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रियेमध्ये सांगितलं किंवा नंतर माहिती समोर आली, तरी सुद्धा आत्ताच्या घडीला राजकीय चर्चा या अर्थातच रंगताना पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, कार्यकर्त्यांची मागणी आहे, काही नेत्यांची मागणी आहे, काही पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं, आमच्यासाठी दादा सुद्धा महत्त्वाचे आहेत, आमच्यासाठी साहेब सुद्धा महत्त्वाचे आहेत, असं कार्यकर्ते म्हणतात। मात्र आत्ताची राजकीय परिस्थिती पाहता ते शक्य होईल असं वाटतंय? अर्थातच राजकारणात कुठलीही शक्यता जी असते तिला नाकारणं योग्य बरं नाही। ज्ञानेश्वर, तुम्हाला काही वेळासाठी थांबवतो। आपल्यासोबत सूरज चव्हाण जोडले गेलेले आहेत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ते प्रवक्ते आहेत, त्यांच्याकडे जाऊया। सूरज चव्हाणजी, जेव्हा जेव्हा अजित पवार आणि शरद पवारांची भेट होते, राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात होते, आज पुन्हा भेट होते। अर्थात ते एका मंचावर येणार, जाहीर कार्यक्रम होता, ते आधीच निश्चित होतं, मात्र त्याआधी केबिनमध्ये बंद दाराआड चर्चा होते। आजची भेट कुठलीही राजकीय भेट नाही, आजची भेट पूर्णपणे ही एक सार्वजनिक कार्यक्रमातली भेट आहे। पवार साहेब राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांना भेटणं काही गैर नाही। आमची राजकीय भूमिका हे आपल्या महाराष्ट्राला सगळ्यांनाच माहिती आहे। आजची भेट वसंतदादा शुगर मध्ये जी महाराष्ट्रामध्ये कारखाने आहेत, ज्या कारखान्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्या कारखान्यांचा सत्कार करण्याचे कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी यांची भेट होते। त्यामुळं या भेटीकडे कुठलाही राजकीय दृष्टिकोन ठेवून पाहू नये। ही भेट पूर्णपणे एका सार्वजनिक कार्यक्रमाची आहे आणि त्याआधी जर त्यांची भेट झाली असेल तर मला वाटतंय विविध विषयावरती त्यांनी मार्गदर्शन घेतलं असेल। कुठेही आमच्या राजकीय भूमिकेमध्ये बदल होणार नाही, कारण आम्ही जी घेतलेली भूमिका आहे ती आपल्या सर्वांनाच माहिती आहे, त्याच्यात कुठलाही बदल होणार नाही आणि ह्या भेटीकडे राजकीय दृष्टिकोनातून बघू नये। नाही, सूरज चव्हाणजी, तुमची राजकीय भूमिका बदलेल का नाही हा मुद्दा नाही, मात्र काही दिवसांपासून जी चर्चा रंगली ती अशी आहे की शरद पवार तुमच्या सोबत येतील, तसं होऊ शकतं का? त्यासाठीची चर्चा असू शकते। राजकीय वर्तुळात चर्चा रंगतात की अगदी शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी जी भेट झाली त्यानंतर सुद्धा चर्चा रंगलेल्या होत्या, तेव्हा सुद्धा तुम्ही प्रतिक्रिया दिलेली होती फोनवरून। काही गोष्टी योग्य वेळी योग्य ठिकाणी बोललेल्या बऱ्या असतात, या बाबतीत आत्ताच बोलणं योग्य राहणार नाही। याबाबत योग्य वेळी आपण नक्कीच बोलू आणि मला वाटतंय राजकारणामध्ये तुम्ही जे म्हणताय ते शक्यता आहेत, त्या आत्ताच काही आजच होणार उद्याच होणार असं नाहीये। पुढच्या काळामध्ये काय होईल काय होणार नाही हे सांगता येत नसतं। राजकारणामध्ये अनिश्चिततेचा खेळ आहे हा, आगे आगे देखील होता है क्या। पण अशी काही चाचपणी सुरू आहे, तुम्ही थेटपणे नाही सुद्धा म्हणत नाही की असं होणार नाही किंवा शक्य नाही, शक्यता आहे हे तुम्ही सुद्धा म्हणताय, म्हणजे चाचपणी सुरू आहे का? राजकारण हा अनिश्चिततेचा खेळ आहे, याच्यामध्ये काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही हे कुठलाही जाणकार माणूस सांगू शकत नाही। मी आपल्याला तेच म्हणतोय की थोडे दिवस थांबा, आगे आगे देखिए होता है क्या। बरं, थोडे दिवस थांबा, आगे आगे देखो होता है क्या, अशी प्रतिक्रिया आपल्याला सूरज चव्हाणांनी दिली। सूरज चव्हाणजी, तुम्ही सोबतच जोडलेले राहा। आपल्यासोबत प्रशांत जगताप सुद्धा जोडले गेलेले आहेत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे जिल्ह्यातले ते नेते आहेत। प्रशांत जगतापजी, जेव्हा जेव्हा अजित पवार शरद पवारांची भेट होते, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण येतं। सूरज चव्हाण म्हणाले थोडे दिवस थांबा, आगे आगे देखो होता है क्या, काय नेमकं होणार आहे आगे आगे? आजच्या भेटीचा काही वेगळा अर्थ काढू नये, कारण की आदरणीय पवार साहेब वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे गेले कित्येक वर्ष या ठिकाणी अध्यक्ष आहेत। त्यांच्या माध्यमातून या राज्यातल्या किंवा देशातल्या सहकारी साखर कारखान्यांना किंवा एकूण सहकाराला वेगळ्या प्रकारचं पाठबळ दिलं जातं। आज त्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे आणि त्यानिमित्ताने आदरणीय पवार साहेबांनी एकूणच म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली सभा होत असताना सगळ्यांनाच आमंत्रित केलेलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून किंवा एकूणच या सगळ्या सेक्टरमध्ये कामकाज करणारे नेते म्हणून आदरणीय अजितदादा सुद्धा त्या ठिकाणी कार्यक्रमाला आहेत आणि असं असताना ते जर दोघं एकत्र बोलत असतील तर त्याच्यामधून वेगळा अर्थ काढण्याची काही गरज आहे। त्याचं कारण आहे की आता मागच्या कित्येक वर्षापासून केंद्र सरकारने, मोदी सरकारने
साखरेच्या निर्यातीवर जे निर्बंध घातलेले आहेत त्याच्यामुळं लाखो टन साखर नाका या ठिकाणी वेगवेगळ्या साखर कारखान्यात पडून आहेत. त्या विषयाशी चर्चा आदरणीय पवार साहेबांची दादांबरोबर चालू असेल. त्याचबरोबर आमच्या विचाराचे जे सहकारी साखर कारखाने ज्याच्यामध्ये काँग्रेस असेल किंवा शिवसेना उद्धव साहेबांचा पक्ष असेल किंवा आमची पवार साहेबांची राष्ट्रवादी असतील, या नेत्यांच्या सहकारी साखर कारखान्यांच्या म्हणजे कारखान्यांना बँक गॅरंटी देण्यासंदर्भात राज्य सरकार कुठेतरी वेळ काढूपणा करतायत. या वेगवेगळ्या विषयांवर ती चर्चा आहे. त्याच्यामुळं मर्जरचा विषय किंवा त्यांच्याबरोबर कुठेतरी सरकारमध्ये सहभागी होण्याचा विषय नाही. अर्थात ज्यांनी ज्याला त्याला आपापलं म्हणणं मांडण्याचा अधिकार असतो. त्याच्यामुळं सूरजजी चव्हाण हे माझे खूप जवळचे आणि जुने मित्र आहेत. त्यांनी जरी काही जरी सांगितलं असेल तर जो पीछे है वो आज भी है और जो आज है वो कल भी रहेगा. त्यामुळे आगे आगे देखो होता है की असं वेगळं काय होणार नाही हे मी ठामपणाने सांगू शकतो. बरं प्रशांत जगतापजी, तुम्ही म्हणताय तसं आपण गृहीत धरून चालू की ही राजकीय भेट नसेल, राजकीय चर्चा झाली नसेल, मर्जरचा वगैरे चर्चेचा विषय नसेल. मात्र मागच्या काही दिवसांपासून सातत्याने जी मागणी कार्यकर्ते करतायत, काही पदाधिकारी करतायत, मोजके का होईना पण नेते करतायत की दोघांनी एकत्र यावं, आमच्यासाठी दादाही महत्वाचे आहेत, आमच्यासाठी साहेबही महत्वाचे आहेत, त्या भूमिकेचं काय मत? हे बघा, आम्ही दोघांच्या नेतृत्वाखाली कामकाज केलेलं आहे. या ठिकाणी वेगळं होण्याचा निर्णय किंवा बाकीच्या गोष्टी ह्या काय कार्यकर्त्या स्तरावर झालेल्या नाहीत. त्याच्यामुळं उद्याच्या काळामध्ये असा काही निर्णय होईल असं मला वाटत नाही. पण त्याच्याही पलीकडं निर्णय घेण्याचा एकूणच सर्वस्वी अधिकार त्या दोघांनाही आहे. आदरणीय पवार साहेबांनी आयुष्यात जे निर्णय घेतलेत त्या निर्णयावर आम्ही कालही होतो, आजही आहेत आणि उद्या सुद्धा राहू. बरं सूरज चव्हाणजी, तुमची काय भूमिका? असा जर निर्णय झाला तर तुमच्या पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या पदाधिकाऱ्यांना मान्य असेल साहेब दादा एकत्र आले? नाही, अजितदादांनी जी भूमिका घेतली आहे ती भूमिका जर आमच्या सोबत येणाऱ्या सगळ्यांना मान्य असेल तर आम्हाला त्याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. कारण तेही आम्ही एकत्रितच कामं केलेली लोक आहेत, एकाच महाराष्ट्राच्या विकासासाठी पुढे आलेली लोक आहेत. त्यामुळं असं जर आम्ही घेतलेल्या भूमिकेशी त्यांचं समरूप मत असेल तर आम्हाला कसलीही अडचण असण्याचं काही कारण नाही आणि आम्ही स्वागतच करू. बरं, तुम्ही घेतलेली भूमिका म्हणजे कोणती भूमिका? महाराष्ट्राच्या विकासासाठी जी आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत महायुतीमध्ये सत्तेत सामील झालेलो आहोत, ती भूमिका जर त्यांना मान्य असेल आणि ते जर या भूमिकेवर अजितदादाच्या नेतृत्वात काम करू शकणार असतील तर येणाऱ्यांचं आम्ही स्वागतच करू. मग सूरज चव्हाणजी, इतकी वर्ष जेव्हा राष्ट्रवादी एकसंघ होती तेव्हा महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका नव्हती असं म्हणायचं? नाही, होती ना, पण आम्ही ज्या वेळेस राजकीय भूमिका वेगळी घेतली आणि भूमिका वेगळी घेतल्याच्या नंतर आम्हाला अनेक लोकांनी वेगवेगळे विश्लेषणं लावली, वेगवेगळे सभाच्या माध्यमातून टीका टिप्पणी केली, तरी सुद्धा आम्ही आमचं काम करत राहिलो आणि आज महाराष्ट्राच्या जनतेनं पुन्हा आशीर्वाद दिले, पुन्हा महायुतीचं सरकार राज्यात आलं. ही जी आम्ही भूमिका घेतली आहे, या भूमिकेमध्ये राहून जर कोणाला काम करायची इच्छा असेल तर माननीय अजितदादा त्या सगळ्यांचं स्वागत करतील. बरं, तुम्हाला दोघांनाही एक प्रश्न विचारतो. तुमच्या दोघांच्या उत्तरावरून माझ्या मनात एक शंका उपस्थित होते, ती म्हणजे तुम्ही दोघं नेते सूरज चव्हाण आणि प्रशांत जगताप भविष्यामध्ये एकत्र येण्याचे संकेत देताय का? आगे आगे देखो होता है का तुम्ही म्हणताय, प्रशांत जगताप म्हणतायत साहेबांनी जो निर्णय घेतील त्यासोबत आम्ही असू, दोघेही हे संकेत देताय का? आधी सूरज चव्हाण तुम्ही उत्तर द्या. नाही, बरेच लोक अजितदादाच्या नेतृत्वामध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहेत. आज तुम्ही जर बघत असाल की बरीच लोक दादांना भेटतायत, भेटून जात आहेत. त्याच्यामुळं बऱ्याच लोकांची इच्छा आहे की दादाच्या नेतृत्वात काम करावं. त्यामुळं आमची सुद्धा इच्छा आहे की काही लोक घेतली पाहिजेत ज्यांच्यामुळं महाराष्ट्रात आणखी संघटना आमची मजबूत होईल, वाढ होईल. ते अशी लोक आले तर आम्हालाही आनंद आहे. त्यामुळं म्हणलं की आगे आगे देखिए होता है क्या. बरं प्रशांत जगतापजी, तुमची काय प्रतिक्रिया? भविष्यात एकत्र येण्याचे संकेत देताय तुम्ही? याच्यामध्ये मी एकच क्लिअर सांगू इच्छितो, जी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची ठाम भूमिका आहे. एक तर पवार साहेब आमचे श्रद्धास्थान, त्याच्यामुळे आम्ही पवार साहेबांच्या बरोबर राहिलो. दुसरा विषय आहे की मान्य अजितदादांबरोबर आमचं काही या ठिकाणी शत्रुत्व नाही, पण भाजप बरोबर कालही आम्ही गेलो नाही, आजही नाही आणि माझ्यासारखा कार्यकर्ता उद्याही भाजप बरोबर कदापि जाणार नाही. किंवा जिथं भाजप बरोबर कुठेतरी एकत्रीकरण आहे त्या ठिकाणी भविष्यात सुद्धा जाण्याचा म्हणजे तसूवर सुद्धा विचार माझ्या मनात नाही आणि मला असं वाटतं की माझी ही भूमिका महाराष्ट्राच्या तमाम कार्यकर्त्यांची आहे. बरं, तुम्ही दोघेही जोडलेले राहा. आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सुद्धा याच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, तुम्ही ही सगळी चर्चा ऐकली, आपण याच विषयावर बोलत होतो. राजकीय परिस्थिती पाहता हे शक्य आहे का? काय वाटतं ही चर्चा ऐकल्यानंतर? ऑडिओ चेक 1 2 3.
चर्चा दोन्ही बाजूने घडताना आपण बघतोय. अर्थात कोणीही स्पष्टपणे असं होणार नाही, दोन्ही पक्ष एकत्र येणार नाहीत किंवा दोन्ही पक्ष एकत्र येऊ नयेत अशा पद्धतीचं मत, भूमिका ठामपणे किंवा स्पष्टपणे मांडत नाही. अजित पवारांकडचे कार्यकर्ते असतील किंवा शरद पवारांकडचे कार्यकर्ते असतील, त्या दोघांच्याही चर्चेतला सूर जर आपण पाहिला तर दोघांनी एकत्र यावं, कुटुंब म्हणून एकत्र यावं, पक्ष म्हणून एकत्र यावं अशा पद्धतीचा सूर दोन्ही गटातल्या कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा असल्याचं बघायला मिळत आहे. अर्थात यापूर्वी वेगवेगळी वक्तव्य जी आहेत ती या निमित्तानं आपण होताना पाहिली आणि अशा वेळी अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती अशी चर्चा ताजी असताना हे दोन नेते जेव्हा एकत्र येतात तेव्हा अर्थात या मुद्द्याला ते स्पर्श करतील का याची अर्थात सगळ्यांना उत्सुकता आहे. आज जाहीरपणे कार्यक्रम होत असताना ते एकत्र येणार हे सगळ्यांना माहिती होतं, ठाऊक होतं, पण त्यापूर्वी अशा पद्धतीनं VSIच्या चेंबरमध्ये जे शरद पवारांचं केबिन आहे त्या केबिनमध्ये आता जी चर्चा सुरू आहे ती शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सुरू आहे. अत्यंत बंद खोलीत, बंद दाराड अशा पद्धतीची चर्चा आपण म्हणू शकतो. त्यामुळे आत कोणते नेमके मुद्दे चर्चेत आहेत, कोणत्या मुद्द्यांवरती ही चर्चा सुरू आहे हे आपल्याला सांगणं कठीण आहे. बाहेर आल्यानंतर त्याची उत्तरं या दोन्ही नेत्यांकडून अपेक्षित आहेत. खरं म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर जेव्हा अजित पवार हे VSIच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आले तेव्हा जेव्हा ते या बिल्डिंगमध्ये आले, इमारतीमध्ये आले, तेव्हा आता नेमकं कुठे बसायचं असा प्रश्न त्यांनी त्यांच्या PNना विचारला आणि त्यानंतर त्यांच्या PNनी जिथे शरद पवार बसले त्या दरवाजाकडे इशारा केला तेव्हा अजित पवारांनी विचारलं की दिलीपराव कुठे आहेत. अर्थात दिलीप वळसे खरं पाटील ज्ञानेश्वर, तुम्ही ज्याप्रमाणे माहिती देताय त्याप्रमाणे आता हे दोघं नेते जेव्हा ही बैठक संपवून आपल्या केबिन मधून बाहेर येतील आणि त्यानंतर काय प्रतिक्रिया देत आहेत यावर बरंच काही अवलंबून असणार आहे. मात्र आत्ताच्या घडीला दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पूर्णपणे नकार दिलेला नाहीये. भविष्यात एकत्र येऊ शकतो अशा प्रकारचे संकेत दिलेत असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी.